मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सुंदर अशी मटका डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी ब्लाऊजची उंची 13.5 इंच ठेवलेली आहे। शोल्डर इथे मी 6 इंच घेतलेला आहे। जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा सुद्धा इथे मी 6 इंच ठेवलेला आहे। घडी इथे मी 9.5 ची टाकलेली आहे आणि 2 इंच जास्त शिलाई मार्जिन सुद्धा ठेवलेलं आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार सुद्धा उंची आणि घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे गळा 3 तयार आहे, तर मी 4 वरती मार्किंग करून घेते, कारण की आपल्याला 1 इंच जास्त घ्यावं लागतं। आता इथे गळा रुंदी आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा खालीपर्यंत आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथपर्यंत, आणि असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे इकडे सुद्धा बाजूला अशा पद्धतीने। आता इथून इथे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। गळ्याचा आकार देताना नेहमी लक्षात ठेवायचा, इथून खाली 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं असतं। आता इथे आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे। पहा इथून सुरुवात करा, 1 इंचाचं मार्किंग केलं का आपण त्याच्या खाली हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी हे पहा एकदम हलक्या हाताने द्या। अशा पद्धतीने मार्किंग करत करत आकार द्यायचा असतो, म्हणजे आकार सुद्धा तुमचा एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल। हे पहा इकडच्या बाजूला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल। नंतर हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा बघू शकता, म्हणजे तुमचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल आणि दिसायला सुद्धा असा एकदम असा व्यवस्थित तुमचा आकार दिसणार आहे। पहा अशा पद्धतीने इथपर्यंत हा आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। इथे आपण गळा कट करून घेतलेला आहे, बघू शकता। इथे अशा पद्धतीने आपला गळ्याचा आकार सुद्धा आलेला आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने गळ्याचा आकार द्या, म्हणजे दिसायला सुद्धा गळा तयार झाल्याच्या नंतर खूप असा व्यवस्थित सुद्धा दिसेल। हा ब्लाउज पीस आहे, ही सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा। त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला गळा ठेवून घ्यायचा आहे, व्यवस्थित ठेवून घ्या। कपडा जर सिल्की असेल तर बऱ्याच वेळा शिलाई करायला आपल्याला त्रास होतो, त्यासाठी मग काय करायचं आहे, थोडे थोडे अंतरावरती पिना लावून घेतले तरी सुद्धा चालते। इथे मी थोडे थोडे अंतरावरती पिना लावून घेतलेले आहेत, म्हणजे कपडा सुद्धा आपल्याला शिलाई करायला एकदम असा सोपा जातो। आता इथे आपल्याला गळ्याच्या आकारानुसार पूर्ण आपल्याला गळा हात तयार करून घ्यायचा आहे, आणि इथे सुद्धा खालच्या बाजूला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका। हा गळा आपण इथे शिलाई करून घेतलेला आहे। आता हा कपडा इथे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। आता हा गळा आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण कपडा आपल्याला हा सुईचा करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला हा पूर्ण कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे। हे पहा इथे सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित आहे का ते बघायचं आहे, आणि एकदम कडेकडेला पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा खालच्या बाजूला पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। इथे आपण गळ्याला सुद्धा शिलाई करून घेतली आणि खालच्या बाजूला सुद्धा आपण एक शिलाई मारून घेतलेली आहे। आता इथे पाठीमागच्या बाजूला पूर्ण अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे। इथे सुद्धा हे पूर्ण अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे।
इथं आपलं दोन्ही सुद्धा बाजूंचा अस्तर जोडून झालेला आहे। आता इथे जेवढा शिल्लक कपडा असेल ना व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला पाठीला टक्स टाकायचे आहेत। हे 5च्या पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। 2 इंच सोडून द्यायचं आहे फिटिंगच्या बाजूला, कारण की आपण फिटिंगसाठी 2 इंच जास्त घेतो। हे 2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं। आता असा टेप पकडायचा इथून इथपर्यंत हे 5च्या पद्धतीने आणि असा मध्य करून घ्यायचा इथे। हे 5च्या पद्धतीने मध्य करून घ्यायचा। हे दोन्ही सुद्धा सेम झालं पाहिजे असं मध्य करून घ्यायचा, ते लक्षात घ्यायचं आहे। टक्स मार्किंग सुद्धा एकदम असं व्यवस्थित होऊन जातं, ते लक्षात घ्या। आता उंचीला आपण इथे 3 इंच ठेवू शकतो। 5च्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं। आता ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या। हे 5च्या पद्धतीने त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे। ह्या सुद्धा बाजूला आपलं सेमच मार्किंग झालं पाहिजे, ते लक्षात घ्या। इथे सुद्धा हे 5च्या पद्धतीने लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि दोन्ही सुद्धा बाजूंना टक्स देऊन घ्यायचे आहेत। हे 5च्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे टक्स देताना काय करायचं आहे, अशा पद्धतीने पकडा। इथे बरोबर मार्किंग मध्यभागी आलं पाहिजे हे मार्किंग, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथून आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा, नेहमी लक्षात ठेवत जा आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे इथपर्यंत। आपण जिथपर्यंत असं हे मार्किंग केलं का तिथपर्यंत, ते लक्षात ठेवायचं आहे। तेव्हा तुमचा टक्स सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल। आता इथे मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। 5च्या पद्धतीने पकडा। इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने। खूप अशी सुंदर अशी आपली इथे लेस डिझाईन सुद्धा होणार आहे मटके गळ्यावरती। आता इथून आपल्याला ह्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या। इथे 1.5 इंचावरती पूर्ण आपल्याला 1.5 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे 5च्या पद्धतीने असं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका, कारण की समान मार्किंग होऊन जातं। हे 5च्या पद्धतीने इथपर्यंत। आता इथून आपल्याला इथून आकार द्यायचा आहे 5च्या पद्धतीने। ज्या पद्धतीने आपण मार्किंग केलं का त्या मार्किंगवरतीच बरोबर असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा आकार ह्या बाजूला घ्यायचा आहे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला। आता हेच मार्किंग ह्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने ठेवून घ्या। अशा पद्धतीने मी घडी करून घेतली। आता मार्किंग होण्यासाठी अशा पद्धतीने थोडंसं हाताने हे 5च्या पद्धतीने मग मार्किंग सुद्धा तुमचं इथे होऊन जाईल। आता इथे बघा ह्या बाजूला आपलं मार्किंग थोडं थोडं झालेलं आहे। ह्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंना आपलं सेम मार्किंग झालं पाहिजे हे 5च्या पद्धतीने। आता इथे आपल्याला गळ्याला लेस लावून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला गळ्याला पूर्ण लेस लावून झालेली आहे आणि डबल शिलाई सुद्धा मारून घेतली। आता इथे आपण हे डिझाईन मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण लेस आपली इथे पॅक होऊन जाणार आहे। आपली इथे पूर्ण गळ्याला लेस लावून झालेली आहे आणि डबल सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे।
आता इथे आपले लटकन बनवून घ्यायचे आहेत ब्लाऊजला लावण्यासाठी पाठीच्या भागाला. त्यासाठी नॉड लागते. नॉड नेहमी काढताना आपल्याला 1 मीटर काढावे लागते, ते लक्षात घ्यायचं आहे. असं बरोबर मध्यभागी हे पहा ठेवून घ्या आणि इथे बरोबर व्यवस्थित कट करून घ्या, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंना आपलं सेम होऊन जाईल. आता इथे आपल्याला कापडाची व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित समान ते चौकोनी कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा बघू शकता. ह्या सुद्धा बाजूला व्यवस्थित कपडा कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्या. हे पहा बघू शकता. मध्यभागी अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इकडची बाजू अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि ही बाजू ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. बघू शकता. आणि परत एकदा अशा पद्धतीने आपल्याला घडी करून डबल शिलाई मारून घ्यायची आहे इथे. हे पहा अशा पद्धतीने आणि ते शिल्लक राहिलेला कपडा व्यवस्थित कट करून घ्या. आता हे लटकन आपल्याला एकदम असं सुईचं करून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने, म्हणजे बघू शकता इथे दिसायला सुद्धा एकदम असं व्यवस्थित दिसून जातं. हे पहा बघू शकता इथे अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं सुद्धा तयार करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूचं लटकन तयार करून घ्यायचं आहे. अशी मध्यभागी बरोबर घडी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती बरोबर नॉड ठेवून घ्या मध्यभागी बरोबर. आता हा कपडा मध्यभागी ठेवून घ्या. इकडची सुद्धा बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती अशी घडी करून घ्या. इथे नॉड फक्त व्यवस्थित पकडा मध्यभागी, ते लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा बघू शकता इथे ह्या बाजूला सुद्धा अशी डबल शिलाई मारून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे जेवढा कपडा आपला शिल्लक आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि ते लटकन आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे दुसरे सुद्धा लटकन आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून झालेलं आहे. दोन्ही सुद्धा आपल्याला इथे लटकन तयार झालेले आहेत. बघू शकता. आता हे आपल्याला ब्लाऊजला जोडून घ्यायचे आहेत. आता इथे बरोबर असं समोरासमोर ठेवून घ्या. हे पहा हे सुद्धा शोल्डर आपलं व्यवस्थित झालं पाहिजे. दोन्ही सुद्धा लटकन दोन्ही बाजूला सेम लागले गेले पाहिजे. त्यासाठी हे पहा असं समोरासमोर बरोबर असं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरायचं नाही. आता हे दोन्ही सुद्धा लटकन आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता इथे आपलं मध्यभागी मार्किंग आहे, त्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने बटन लावून घ्यायचं आहे आणि 4 पदरी दोरा ओवून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी व्यवस्थित बटन लावून घेतलेला आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा बटन लावू शकता. इथे बघू शकता मटका गळा आपला इथे तयार झालेला आहे आणि त्याच्या कडेकडेने आपण अशा पद्धतीने लेस डिझाईन केलेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लेस डिझाईन करून बघा. खूप सोपी पद्धत आहे आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा लेस वापरू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे लटकन तयार करू शकता. दिसायला अशी सुंदर अशी आपली इथे मटका डिझाईन तयार झालेली आहे. पटकन होणारी आणि एकदम सोपी पद्धत आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.